ह्या टॉपिक वर एक तरी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येतो। तर बघा आपल्याला काय सांगितलंय, 4/5 मध्ये 4/5 मध्ये किती मिळवल्यास 5/4 मिळेल, बरोबर आहे ना। 4/5 मध्ये किती मिळवल्यास 5/4 मिळेल। तर बघा आपल्याला काय करायचंय, 4/5 मध्ये किती मिळवल्यास, मिळवणे म्हणजे काय, बेरीज करणे, बरोबर। म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, बेरीज। मग आता किती मिळवायचे ते आपल्याला माहिती आहे का, नाही, म्हणून आपण ते काय केले, एक्स म्हणून घेतले। आणि आपल्याला ती संख्या किती करायची आहे, 5/4 करायची आहे, बरोबर। आता एक ची व्हॅल्यू काढायची असेल म्हणून एक्स कॉमन घेतला, लक्षात घ्या। त्याच्यानंतर ही इकडे बेरजेमध्ये इकडे जाताना काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल। म्हणजे 5/4 मायनस 4 किती होऊन जाईल, 5, बरोबर। त्याच्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 5 गुणिले 5 मायनस 4 गुणिले 4, आणि छेदांचा पण गुणाकार करून घ्यायचा, 4 गुणिले 5, बरोबर। त्याच्यानंतर परत सोल्युशन करा, 5 5 25 मायनस 4 चूक किती, 16, 4 पंचे 20, बरोबर। 25 मधून 16 गेले, किती उरले, 9। 20 जसाच्या तसा, म्हणजे एक ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 9/20 मिळाली। ही टर्म सिम्प्लिफाय होणार आहे का, नाही, कारण की एकच पाड्यामध्ये दोघं संख्या येत नाही, म्हणून आपले उत्तर काय आले, 9/20 आले। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।